विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी जन्मदिनाच्या निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू संघामध्ये उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल व सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीमस पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी सुनीताई पाझारे, राहणार सावंगी मेघे, वर्धा जिल्हा येथील श्रद्धासंपन्न उपासिका आई पाझारे परिवार यांच्या वतीने पूजनीय भिक्खू संघाला परितदेशना परित्राण पाठ आणि धम्मदेशनेच्या निमित्ताने आपण सर्वांनी निमंत्रित केलं। अत्यंत स्वादिष्ट रुचकर अशा प्रकारचं भिक्खू संघाला अत्यंत श्रद्धेने भोजनदान दिलं, परितदेशना झाली आणि आता भिक्खू संघाच्या धम्मदेशना आपण श्रवण करत आहात। वेगवेगळ्या भागामधून आपण भिक्खू संघाच्या धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आला आहात। जो आपला उद्देश आहे तो उद्देश सफल झाला पाहिजे। जन्मदिवस तर आपण करतोच, परंतु त्या निमित्ताने तुम्हा सर्वांना भिक्खू संघाच्या धम्मदेशना श्रवण करायला मिळाव्या या शुद्ध हेतूने पाझारे परिवारांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि त्यामुळे त्यांचं तर अत्यंत कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, परंतु त्यांच्यामुळे तुम्हा सर्वांना सुद्धा एक पुण्यकर्म कुशल कर्म करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। तर आईच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आईला अनंत अनंत मंगलकामना शुभेच्छा मंगलमैत्री भावना या ठिकाणी मी सर्वप्रथम व्यक्त करतो। आपण सर्व सुद्धा आईला साधुवाद देऊन त्यांच्या प्रती किंवा टाळ्याच्या गजरामध्ये आईच्या प्रती आपण मंगलकामना आशीर्वाद भावना व्यक्त करू शकता। साधू साधू साधू। जीवन जगत असताना बघा, भगवंताचा उपदेश आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी असतो। मानवी मन आणि मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी भगवंताने वेळोवेळी प्रसंगाला अनुसरून उपदेश दिले आहे। कारण आपण सुखी जीवन जगावं, समाधानी जीवन जगावं, एक चांगल्या प्रकारचं आदर्शयुक्त जीवन जगावं असं प्रत्येक मनुष्याला वाटते, परंतु प्रत्येकच मनुष्य सुखी आपल्याला पाहायला मिळत नाही। आपण जेव्हा भोवताल बघतो, आपल्या परिवारामध्ये बघतो, परिसरामध्ये बघतो किंवा आपल्या सहवासामध्ये असणारे जे जे काही लोक आपण बघत असतो, तर बहुतांश लोक आपल्याला दुःखी पाहायला मिळत असतात। काही लोक सुखी सुद्धा असतात, कारण सुख आणि दुःख
हे मानवी जीवनाचे दोन महत्वपूर्ण असे अंग आहे. तर भगवंत असे म्हणतात की आपलं जीवन परिशुद्ध करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जसं शरीराला आपण परिशुद्ध करतो, भगवंताने दोन्ही गोष्टी सांगितल्या बघा. शरीर आणि मन ह्या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असतात. मग शरीराला जसं आपण परिशुद्ध करतो तसं मनाला सुद्धा आपण परिशुद्ध केलं पाहिजे. शरीराला तर रोजच परिशुद्ध करतो आपण, जे रोज आपण आंघोळ करतो, रोज आपण परिशुद्ध होतो, स्वच्छ होतो, वेगवेगळ्या प्रकारच्या साबणा लावतो, वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप करतो, किंवा जे काय असेल ते म्हणजे शरीर आपलं परिशुद्ध राहिलं पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे, निर्मळ राहिलं पाहिजे. कारण शरीर जर निर्मळ नसेल, बाह्य रूपाने जर विचार केला आपण, जर शरीर जर निर्मळ नसेल तर आपल्याला प्रसन्न वाटत नाही, आनंदी वाटत नाही. किंवा समजा एक दिवस आपण आंघोळ केली नाही समजून घ्या, किंवा 2 दिवस आंघोळ केली नाही, 3 दिवस, किती दिवस करू शकत नाही आपण जास्तीत जास्त, आणि एकही दिवस नाही केले तरी करमत नाही माणसाला, दिवसभर वाटते की आज काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, आहे की नाही. म्हणजे शरीराला परिशुद्ध करण्यासाठी बघा रोज आणि रोज आपल्याला आंघोळ करावी लागते, कारण शरीर आपलं परिशुद्ध असलं पाहिजे. अगदी तशाच प्रकारे मनाला परिशुद्ध करण्यासाठी सुद्धा भगवंताने उपदेश केले आहे. कारण मन जर परिशुद्ध असेल, मन जर निर्मळ असेल, आपलं स्वच्छ असेल, विकाररहित असेल, तर बघा मनुष्याचं जे जीवन आहे ते जीवन अत्यंत सुखकर असते. परंतु मनुष्याचं मन जर परिशुद्ध नसेल, मनुष्याचं चित्त जर निर्मळ नसेल, तर वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाने मनुष्य ग्रस्त असतो, आणि वेगवेगळ्या प्रकारचे दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होतात. मग मनुष्य बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो, शोकग्रस्त असतो, बेचैन असतो. तर मनुष्याचं जे जीवन आहे म्हणजे अत्यंत अप्रसन्नतेनं मनुष्य जीवन जगत असतो. आणि त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी भगवंताने अत्यंत महत्वपूर्ण सांगितल्या. शरीराला सुद्धा आपण परिशुद्ध केलं पाहिजे आणि आपल्या मनाला सुद्धा परिशुद्ध केलं पाहिजे. शरीर आणि मन जर मनुष्याचं परिशुद्ध असेल, निर्मळ असेल, तर तो मनुष्य सातत्याने सुखपूर्वक जीवन जगत असतो. तर आज या मंगलमय प्रसंगी एक मलसूक्त भगवंताने सांगितलं बघा. मल म्हणजे दोष, मल म्हणजे दोष. तर मनुष्याच्या जीवनामध्ये कोणकोणत्या प्रकारचे मळ आहे. मल म्हणजे मळ, दोष, दोषपूर्ण जीवन अनेक लोक जगत असतात. तर कोणते दोष म्हणजे कशाचे कोणते दोष आहे, या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये आपण देशना श्रवण करूया. भगवंताने उपदेश देत असताना सर्वांसाठी उपदेश आहेत भगवंताचे, म्हणजे असा कोणीच मनुष्य नाही. म्हणजे अगदी लहान बालक जरी असतील त्यांना भगवंताचा उपदेश लागू पडतो, मध्यम वर्गीय असेल त्यांना लागू पडतो, किंवा वृद्धप काळामध्ये जर मनुष्य असेल त्याला सुद्धा लागू पडतो. मग एखादी उपासिका असेल, उपासक असेल, राजा असेल, नोकर असेल, सेवक असेल, चोर असेल, म्हणजे या संसारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावणारा मनुष्य आहे. तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मनुष्याला भगवंताने बघा उपदेश केलेले आहे. म्हणजे प्रत्येक मनुष्यामध्ये नेमका कोणता दोष आहे, कारण वेगवेगळे मनुष्य वेगवेगळ्या मानसिकतेने जीवन जगत असतात, आणि जशा प्रकारची मानसिकता मनुष्याची असेल तशा प्रकारे तो मनुष्य त्या दोषाने ग्रस्त असतो. मग ज्या दोषाने मनुष्य ग्रस्त असेल तर त्या दोषामुळे, त्या मलामुळे तो मनुष्य बघा दुःखी असतो. तर कोणकोणत्या प्रकारचे भगवंताने दोष सांगितले, मल सांगितले, तर या छोट्याशा देशण्यामध्ये आपण श्रवण करूया. तर पहिला दोष सांगताना भगवंत असे म्हणतात की विशेष रूपाने जे विद्यार्थी वर्गामध्ये म्हणजे मुलं असतात, लहान मुलं असतात किंवा लहान मुली असतात, किंवा सर्वसामान्य ग्रस्त सुद्धा असतात. तर भगवंत असे म्हणतात की जसं समजून घ्या, एखाद्या वेळेस एखादा मनुष्य जे काही पाठ करत असतो, म्हणजे पाठांतर करत असतो आपण बघा, चिंतन करत असतो, मनन करत असतो. तर एक वेळेस एक ब्राह्मण, संगारव नावाचा ब्राह्मण जेव्हा भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो की भगवान, मी अनेक वेळा जे मंत्र उच्चार मी करतोय, कारण मी ब्राह्मण असल्या कारणाने मंत्र उच्चार करतो, तर मी अनेक वेळा भगवान मंत्र उच्चार केले, परंतु कधी कधी असं होते भगवान, कधी कधी असं होते की मी अनेक वेळा उच्चारलेले मंत्र सुद्धा मला आठवत नाहीत, मी विसरून जातो ती गोष्ट. तर भगवान असं का होतं, कशामुळे होते,
तसा हा उपदेश वेगळा आहे. फक्त त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर का होतं असं? एखादी गोष्ट समजून घ्या, आपण पाठांतर केली, जसे विद्यार्थी म्हणून आपण एखादी गोष्ट समजा पाठ केली, पाठांतर केली, तर ती गोष्ट आपली का विसरते? का विसरते? तुम्ही शिकलेला आहात ना सर्वजण. तर समजा एखादी गोष्ट तुम्ही पाठ केली, समजून घ्या, पाठांतर केलं समजून घ्या, तर ती गोष्ट का विसरते? कशामुळे विसरते? मनामध्ये खूप सारे विचार असतात, हे कारण होऊ शकते. ऐक ना, आणखी मन एकाग्र होत नाही. आणखी समजून घेऊन आपण एखादी गोष्ट करत नाही. आणखी भगवंतात एकच सांगलं, तुम्ही अनेक सांगले बघा. म्हणजे आपल्या आपल्या ज्ञानाप्रमाणे आपण ते सांगितलं आहे की नाही. परंतु भगवंत असे म्हणतात की एखादी गोष्ट आपण अनेक वेळा केलेली आहे, अनेक वेळा त्या गोष्टीचं आपण पाठांतर केलं आहे, तर ती गोष्ट आपण का विसरतो? तर त्याचं चिंतन मनन न केल्यामुळे. म्हणजे आपण जे पाठांतर करत असतो त्याचं चिंतन न केल्यामुळे, किंवा पुन्हा पुन्हा जर रिमाइंड जर एखादी गोष्ट आपण करत असेल, पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचं जर आपण चिंतन करत असेल, मनन करत असेल, तर ती गोष्ट आपण कधीही विसरू शकत नाही. दुसरी गोष्ट, जसं ताई म्हटली की आपण समजून ती गोष्ट करत नाही. एखादी गोष्ट करत असताना जर समजून ती आपण एखादी गोष्ट केली असेल, तर तरी सुद्धा मनुष्या चित्तामध्ये ती गोष्ट सहज राहू शकते. म्हणजे मनुष्याने अगदी प्रसन्न चित्ताने, अगदी आनंदी चित्ताने, एकाग्र चित्ताने ती गोष्ट जर आपण ती पाठ केली असेल, पाठांतर केलं असेल, आणि पुन्हा पुन्हा जर त्याचा रिमाइंड करत असेल, पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन मनन करत असेल, तर ती गोष्ट आपण कधीही विसरू शकत नाही. पण त्या गोष्टीचं जर आपण चिंतनच केलं नाही, त्या गोष्टीचं आपण मननच केलं नाही, तर ती गोष्ट मात्र आपण काही काळानंतर विसरू शकतो. जसं लहानपणी जर तुम्ही एखादी कविता पाठ केली असेल, ऐक ना, पोएम पाठ केली असेल, एखादं तुम्हाला चॅप्टर्स असेल, तर आजही समजून घ्या ती कविता तुम्ही सहज म्हणू शकता, कारण ती तुमच्या मानस पटलावरती म्हणजे बिंबवलेली असते, ती सहज आपण म्हणू शकतो. जसं आपलं राष्ट्रगीत आहे, आता अनेक वर्ष झाले आपण म्हणजे लहानपणी म्हटलेलं आहे, पण आताही जर समजा आपण उभे राहिलो, तर त्याचं चिंतन जरी केलं नसेल, पण ती गोष्ट आपण म्हणजे खूप हृदयपूर्वक केलेली आहे, अगदी मनपूर्वक केली आहे, तर सहज ती गोष्ट आपण करू शकतो. अगदी तशाच प्रकारे भगवंत असे म्हणतात, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी पाठांतर केलेली गोष्ट म्हणजे कधीही विसरली नाही पाहिजे, ते माझ्या नेहमी स्मरणामध्ये राहिलं पाहिजे, माझी स्मृती मी नेहमी जागरूक ठेवली पाहिजे त्या गोष्टीसाठी, तर त्या गोष्टीचं आपण पुन्हा पुन्हा चिंतन केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा मनन केलं पाहिजे. मग पुन्हा पुन्हा कोणत्या गोष्टी चिंतन केलं पाहिजे, आपण कोणत्या गोष्टीचं मनन केलं पाहिजे, हे तर समजून घ्या, काही पाठांतर करण्याच्या दृष्टीने आहे. परंतु भगवंत असे म्हणतात की कुशल कर्माचं, पुण्य कर्माचं, चांगल्या कर्माचं आपण नेहमी चिंतन केलं पाहिजे, नेहमी मनन केलं पाहिजे. हे मी कुशल कर्म केलं, हे मी पुण्यकर्म केलं, हे अशा प्रकारचं मी दान कर्म केलं. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो, म्हणजे जसं तुम्ही एखाद्या भिक्षूंना भोजन दान दिलं असेल, एखाद्या भिक्षूंना तुम्ही फळदान दिलं असेल, पाणीदान दिलं असेल, जे काही दिलं असेल, तर जेव्हा जेव्हा ती गोष्ट तुम्हाला आठवते, तेव्हा तेव्हा तुमचं मन अप्रसन्न होते की प्रसन्न होते? प्रसन्न होते, आहे की नाही? म्हणजे सहज जरी आपण कोणाला पाणी जरी दिलं असेल, एखाद्या भिक्षूंना सहज समजून घ्या, एखादं फळदान दिलं असेल, तर जेव्हा केव्हा ती आपण गोष्ट आठवतो, तेव्हा तेव्हा आपलं मन बघा प्रसन्न होत असते, आनंदी होत असते. आणि त्यामुळे भगवंत असं की कुशल कर्माचं चिंतन आपण पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. अकुशल कर्म चिंतन केलं तर मात्र दुःख होते. एखादी गोष्ट जर आपल्याकडून चुकीची झाली आणि ती गोष्ट जर समजा आपण आठवली, किंवा सहज आपल्याला ती अचानकपणे आठवली, किंवा कुणी जर समजा ती आठवण करून दिली, तरी सुद्धा मात्र आपल्याला दुःख होत असते. कारण अकुशल कर्माचं नेहमी दुःख असते. भगवंत म्हणतात करताना सुद्धा दुःख असते, केल्यानंतर सुद्धा दुःख असते, आणि जेव्हा जेव्हा ती गोष्ट आपल्याला आठवते बघा, तेव्हा तेव्हा आपल्याला दुःख होत असते. आणि त्यामुळे नेहमी चांगल्या गोष्टी आपण केल्या पाहिजे, आणि चांगल्या गोष्टीचं सतत चिंतन मनन केलं पाहिजे. आणि त्यामुळे आपलं चित्त जर एकाग्र असेल, आपण चिंतन मनन जर करत असेल, तर चांगल्या चांगल्या गोष्टी आपण पाठांतर केल्या असतील, जसं स्मृती भावना आपण केली असेल, जर बुद्धवंदना म्हणतो आपण, धम्मवंदना म्हणतो, संघवंदना म्हणतो, पुन्हा 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 जर तुम्ही ते म्हटलं, तर तुमच्या लक्षामध्ये राहू शकते. जर तुम्ही वंदना नाही म्हटली समजा काही दिवसानंतर, आणि पुन्हा जर तुम्ही मनाला गेला, तर मात्र विसरते, मग आपलं मागं पुढे कधी ते होऊ शकते. आणि त्यामुळे रोज आणि रोज आपण चांगल्या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे, चांगल्या गोष्टींचं मनन केलं पाहिजे. चांगल्या गोष्टीचं चिंतन मनन करणारा मनुष्य
नेहमी सुखपूर्वक जीवन जगतो असं भगवंतांनी म्हटलं. परंतु जे लोक चिंतन मनन करत नाहीत तर ते मात्र दुःखपूर्ण जीवन जगतात. आणि त्यामुळे पहिला मळा आहे, भगवंत असे म्हणतात की आपण पाठांतर न करणे किंवा चिंतन मनन न करणे हा आपल्या जीवनाचा एक मळ आहे. दुसरा मळ सांगताना भगवंत असे म्हणतात म्हणजे दुश्चरित भाव. दुश्चरित भाव म्हणजे याला अशील दुराचरण आपण असं म्हणत असतो. तर मग पुरुष असो किंवा स्त्री असो, मनुष्यांच्या जीवनाचा, ग्रस्त जीवनाचा जर मळ कोणता असेल तर ते म्हणजे दुश्चरित भाव आहे, ऐक ना. शीलाचं अनुसरण जर मनुष्य करत नसेल, सदाचाराचं अनुसरण मनुष्य करत नसेल, मग ते स्त्री असो अथवा पुरुष असो, तर त्याच्या जीवनाचा तो मळ आहे, ऐक ना. त्याच्या जीवनाचा तो मळ आहे, त्याच्या जीवनाचा तो दोष आहे. कारण शील मनुष्याच्या जीवनामध्ये बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्याला सुखपूर्वक जीवन जगायचं आहे, ज्या मनुष्याला समाधानपूर्वक जीवन जगायचं आहे, तर त्या मनुष्याने शील ग्रहण केलं पाहिजे, शीलाला धारण केलं पाहिजे, शील पालन केलं पाहिजे. जसं आता भंतेजीने तुम्हाला पंचशील दिलेलं आहे, एक ना. रोज दैनंदिन जीवनामध्ये आपण पंचशिलेचं पालन करतो. आणि उपवासात जर शील असेल, तुम्ही जर उपवास शीलाचं आचरण करत असाल तर त्या दिवशी तुम्ही 8 शील ग्रहण करत असता. पौर्णिमा असेल, अमावस्या असेल आणि 2 अष्टमी असतील, तर हे 4 उपवासत शील आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी केले पाहिजे, सातत्याने केले पाहिजे. कारण शील पालन करणे मनुष्याच्या जीवनामध्ये फार मोठा लाभ आहे. भगवंत असे म्हणतात की शील लाभ हा मनुष्याच्या जीवनामध्ये निर्वाण अवस्थेकडे आपल्याला घेऊन जात असतो. कारण सर्वच मनुष्य शीलाचं पालन करत नसतात, सर्वच मनुष्य शीलाचं पालन करत नसतात. ज्यांचं कुशल कर्म आहे, ज्यांचं पुण्यकर्म आहे, ज्यांची प्रज्ञा विकसित झालेली आहे, ज्यांची प्रज्ञा विकसित आहे, तोच मनुष्य बघा शीलाचं पालन करू शकतो. कारण ज्ञानी मनुष्य, प्रज्ञावान मनुष्य शील पालन करेल ना. जनावर काय शीलाचं पालन करू शकतात का? एखाद्या जनावराला म्हटलं बा शीलाचं पालन करा, करू शकतात का? नाही करू शकत. मनुष्य का करू शकतो शीलाचं पालन? कारण मनुष्य प्रज्ञावान आहे, मनुष्य बुद्धिवान आहे, मनुष्य ज्ञानी आहे. आणि त्यामुळे ज्ञानी मनुष्य शीलाचं पालन करत असतो. ज्ञानी नसणारा मनुष्य शीलाचं पालन कधीही करू शकत नाही. एवढंच नव्हे तर तो दुसरं शीलाचं पालन कोणी करत असेल तर करू सुद्धा देत नाही, ऐक ना. जसं एखादा उपवासशील माता भगिनी जर आचरण करत असतील, म्हणजे त्यांचे जर घरचे मालक जर समजा चांगले असतील, सेवान असतील, गुणवान असतील, तर ते काही अडथळा निर्माण करणार नाही. परंतु जर चांगले नसतील तर मात्र शीलामध्ये अडथळा सुद्धा उत्पन्न होऊ शकतो. एखादा दारू पिणारा मनुष्य असेल आणि त्याला जर असं म्हटलं की तू शील पालन कर, तर तो करेल का? करणारच नाही. एखादा प्राणी हिंसा करणारा मनुष्य असेल, त्याला म्हणत प्राण्यांची हिंसा करू नको, तो शील पालन कर, करणार नाही तो. एखादा चोरी करणारा असेल, चोरी करण्याचा व्यवसाय त्याचा असेल आणि त्याला जर असं म्हटलं की चोरी तू करू नको, तर तो थांबेल का? थांबणार नाही. म्हणजे अगदी अशाच प्रकारे दुराचरण हे मनुष्याच्या जीवनाचा मळ आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. मग हे सुखी जीवनाचा हा सर्वात मोठा जर अडथळा कोणता असेल, मळ कोणता असेल, तर दुश्चरित भाव म्हणजे दुश्चरित शील हे मनुष्याच्या सुखी जीवनाचा अडथळा आहे, ज्याला मल आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगलो पाहिजे, बघा शीलाच्या बाबतीमध्ये भगवंत तर असे म्हणतात की शील हा मनुष्याचा दागिना आहे, ऐक. शीला समान दागिना या संसारामध्ये दुसरा कोणताही नाही आहे. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे उदाहरण देत असताना आनंद जेव्हा भंतेला विचारतो भगवंताला की भगवान या संसारामध्ये सर्वात जास्त सुगंध कोणता चांगला आहे, कोणत्या फुलाचा सुगंध आहे? तर भगवंत असे म्हणतात की आनंद ना जाईचा, ना जुईचा, ना चमेलीचा, ना गुलाबाचा, ना मोगऱ्याचा सुगंध चांगला आहे. या संसारामध्ये सर्वात चांगला सुगंध जर कोणता असेल तर तो म्हणजे शीलाचा सुगंध आहे. कारण या फुलाचा सुगंध फक्त हवेच्या दिशेने जाऊ शकतो, परंतु मनुष्याच्या शीलाचा, सदाचाराचा, नीतिमत्तेचा, चांगुलपणाचा सुगंध दाही दिशेमध्ये दरवळत असतो. आणि त्यामुळे शील अत्यंत महत्वपूर्ण आहे. बाबासाहेब सुद्धा असं म्हणतात की माझं शील अगदी धुतलेल्या तांदळासारखं आहे. बाबासाहेब म्हणतात ना, माझं शील धुतलेल्या तांदळासारखं आहे. माझे मित्र तर माझ्या शीलाची प्रशंसा करतीलच करतील, परंतु माझे वैरी सुद्धा माझ्या शीलाबद्दल, माझ्या चारित्र्याबद्दल, माझ्या सद्गुणाबद्दल कधीही ते बोलणार नाही.
कारण माझं सील अगदी धुतलेल्या तांदळासारखं परिशुद्ध आहे, निर्मळ आहे. अशा प्रकारचं सील आपण आपल्या जीवनामध्ये धारण केलं पाहिजे आणि दुश्चरिता हा सीलाचा मळ आहे. त्यामुळे या संसारामध्ये जीवन जगत असताना आपण नेहमी सीलाचं पालन आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. जो मनुष्य सील पालन करत असतो तो नेहमी सुखाने, समृद्धीने आणि आनंदाने जीवन जगत असतो. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की प्रमाद, प्रमाद ज्याला आळस म्हणतो आपण, तर आळस हा कुणाचा मळ आहे? तर भगवंत असे म्हणतात रक्षक जो असतो, रक्षक, रक्षा करणारा, जसं काय म्हणू आपण त्याला, एखाद्या बिल्डिंगचा रक्षा करणारा असतो, काय म्हणतो आपण त्याला, गार्ड, सिक्युरिटी गार्ड म्हणतो ना आपण. तर तो जो गार्ड आहे, तो जो गार्ड आहे, तर त्याचा मळ कोणता आहे? त्या गार्डचा जो मळ आहे म्हणजे आळस, ऐक ना, प्रमाद. तो जर झोपी गेला समजा, एखाद्या गार्ड जर समजा झोपी गेला तर काय होऊ शकते? चोरी होऊ शकते सहज. म्हणजे त्याने नेहमी जागरूक राहिलं पाहिजे, त्याने नेहमी सतर्क राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे, स्मृती संप्रजन्य युक्त त्याने राहिलं पाहिजे. म्हणजे बघा, भगवंताने प्रत्येक व्यक्तीमध्ये असणारे जे गुण आहे त्या गुणाला भगवंताने सांगितलं आहे. एखादा रक्षक जर असेल तर त्याचा मळ हा अप्रमाद आहे, आळस आहे. आळसाने, प्रमादाने जीवन जगणारा मनुष्य आपली रक्षा करू शकत नाही. ते तर समजा रक्षक आहे, पण आपण जरी समजून घ्या प्रमादामध्ये असेल, आपण जरी आळसामध्ये असेल, आपण जरी तंद्रीमध्ये असेल, तर आपण चांगलं कर्म करू शकतो का? पुण्यकर्म करू शकतो का? कुशल कर्म करू शकतो का? म्हणजे स्वतःची सुद्धा आपण रक्षा करू शकत नाही. जसं समजून घ्या तुम्ही धम्मदेशना श्रवण करता करता झोपले, तुमची स्मृती समजा जागरूक नाही आहे, तुम्ही झोपले. कारण कधी कधी कसं होते, म्हणजे शांत वातावरण असलं ना आपोआप डोळे लागतात आपले शांत वातावरणामध्ये. कारण एरवी काय शांत वातावरण आपण लाभत नाही. आणि सहज समजा जसं वंदना म्हटली जाते, सुत्तपठण म्हटलं जातं, तर सुत्तपठण म्हणताना, वंदना म्हणताना कधी कधी विहारामध्ये सुद्धा असं होते आपले, आहे की ना, अनेक लोकांचं कधी कधी होते. आणि जे लोक समजा असे टेकून बसतात विहारामध्ये गेल्यानंतर, तर ते 100% झोपलेलेच असतात समजा पाठीमाग, कारण कोणी पाहत नाही. कारण तंद्री, आळस, प्रमाद उत्पन्न होत असते. आणि प्रमाद उत्पन्न होणे हे मनुष्याच्या जीवनाचा बघा मळ आहे. चांगले कर्म करताना, कुशल कर्म करताना, पुण्यकर्म करताना जर मनुष्य झोपी गेला तर त्या मनुष्याचा तो मळ आहे. आणि त्यामुळे अगदी जागरूकपणे आपल्या मनाचा पहारेकरी कोण आहे? आपल्या मनाचा पहारेकरी कोण आहे? मनाचा पहारेकरी मनच कसं राहील? मनाचा पहारेकरी आहे ना कोणीतरी. हा, मनाचा पहारेकरी आपली स्मृती आहे. ऐक ना, मनाचा पहारेकरी कोण आहे? आपली स्मृती आहे, म्हणजे जागरूकता आहे. तुमच्या मनाला जर जागरूकतेचा पहारा जर तुम्ही दिला नाही, समजून घ्या, तर तुम्ही सहज तुमचं मन कुठेही घेऊन जात तुम्हाला. म्हणजे जिथं तुमचं मन जाणार नसेल तिथं जाते. तुमची स्मृती जर जागरूक नाही, समजून घ्या, आता तुम्ही इथं बसले आणि तुमची स्मृती जागरूक नाही, लगे घरी जाऊन येते मन. ऐक ना, घरी काय चाललं, साहेब आले की काय, मुलगा आला काय, मुलगी आली की काय, का होते असं? कारण स्मृती, तुमचं चित्त तिकडे गेलं. म्हणजे स्मृती जर तुमची एकाग्र नसेल तर हे चित्त तर एवढं चंचल आहे बघा. भगवंताने त्याला माकडाची उपमा दिली. ऐक ना, माकड एका फांदीवरती राहते का माकड? बिलकुल नाही. या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवरती त्याचा तो स्वभाव धर्म असतो. अगदी मनाचा स्वभाव तसाच आहे. एका विचारावरती ते ठाम राहत नाही, लगेच बदलते, लगेच मनुष्याचं चित्त हे बदलत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपल्या मनाला, आपल्या स्मृतीचा पहारा नेहमी असला पाहिजे. जर नेहमी मनुष्य स्मृतिवान असेल, जागरूक असेल, तर तो मनुष्य नेहमी चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म करू शकतो. जसं उदाहरण म्हणून तुम्ही स्वयंपाक बनवत आहात, एक उदाहरण, तुमचं उदाहरण, तुम्ही जर समजा स्वयंपाक बनवत आहात आणि तुमचं जर मनच स्वयंपाक बनवण्यामध्ये नसेल तर कसं बनेल स्वयंपाक? एखादी भाजी तुम्ही बनवत आहात समजून घ्या, आणि तुमचं मनच नाही भाजी बनवण्यामध्ये, म्हणजे काहीतरी समजा भानगड झाली समजा सकाळी थोडीफार, तर कसं होईल भाजी? बिलकुल होत नाही. का होत नाही? कारण तुझं मनच नाही त्याच्यामध्ये. आणि कधी कधी काही काही लोक समजतात की बाई आज मन कुठं होतं, आज स्वयंपाक बनवताना मन होतं कुठं तुझं? कारण आज काही तुझं चित्त जागेवर नाही आहे, स्वयंपाक काय बरोबर केला नाही. जसं म्हणजे तुम्ही, कधी कधी असं होते,
आपण दुसऱ्याच विचारामध्ये असतो, दुसऱ्या तंद्रीमध्ये असतो आणि चपाती आपण ताव्यावरती टाकतो. ती चपाती कधी काढून घेतली, कधी कधी माहित सुद्धा राहत नाही. सहज मनुष्याचा हात सुद्धा किंवा चटका सुद्धा मनुष्याला लागू शकते. कशामुळे? कारण स्मृती आपली जागरूक नसल्यामुळे. स्मृती ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की चालताना, बोलताना, खाताना, पिताना, प्रत्येक कृती करताना आपण स्मृतिवान असलं पाहिजे, आपण जागरूक असलं पाहिजे. ते गाणं आहे ना, जाग असावं, नाही का, भीम्याचं पिल्लू जाग असावं. एक गाणं पण आता भक्तीची गाणी म्हणतात, आमच्या आमचा का आवाज तसा नाही आहे की नाही. म्हणजे जागरूक असलं पाहिजे आपण, आहे की नाही. सदा सर्व काळ जर जागरूक मनुष्य असेल तर तो मनुष्याचा कधी बघा घात होत नाही. आणि त्यामुळे रक्षकाचा मळ जर कोणता असेल तर बेसावधपणा, आहे की ना, आळस, प्रमाद हा त्याचा मळ आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे पुण्यकर्म करत असताना, कुशल कर्म करत असताना आपण नेहमी जागरूक असलं पाहिजे. जागरूकपणे स्मृतिवान राहून आपण पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा एक मळ भगवंताने सांगितला आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की शरीराचा मळ, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, अस्वच्छता. शरीराचा मळ कोणता आहे? अस्वच्छता. हे आपल्या शरीराचा मळ आहे. कारण अस्वच्छ जर आपण असेल तर आपल्या शरीराचा तो मळ असतो. आणि त्यामुळे मनुष्याने नेहमी स्वच्छ राहिलं पाहिजे. भगवंत असे म्हणतात की सातत्याने स्वच्छता ही मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. मग केवळ शरीराची स्वच्छता नसावी, शरीराची तर स्वच्छता असावीच, मनाची स्वच्छता असावी, शरीराची स्वच्छता असावी. आपण जिथे जिथे राहतो, जिथे कुठे राहत असतो तिथे सुद्धा आपण स्वच्छता ही धारण केली पाहिजे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये स्वच्छतेला विशेष महत्व आहे, भगवंत असे म्हणतात. आणि त्यामुळे सातत्याने आपला जो वर्ण आहे, आपलं जे शरीर आहे, या शरीराला आपण स्वच्छ बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या कुशल कर्माने, आपल्या पुण्यकर्माने, आपल्या त्यागाने सातत्याने असे कुशल कर्म, पुण्यकर्म जर आपण केले असेल तर आपलं मन, कारण ही जी काया आहे, भगवंत असे म्हणतात की जे शरीर आहे आपलं, हे तसं शरीर तर नश्वर आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे, बदलणार आहे, मृत्यूला प्राप्त होणार आहे. पण या मृत्यूला प्राप्त होणाऱ्या शरीराने आपण चांगले सुद्धा कर्म करू शकतो आणि वाईट सुद्धा कर्म करू शकतो. इकडे मनुष्य शरीराने चांगलेही कर्म करू शकतो आणि शरीराने वाईट कर्म सुद्धा मनुष्य करू शकतो. भगवंत असे म्हणतात की जो प्रज्ञावान मनुष्य आहे, जो ज्ञानी मनुष्य आहे, जो बुद्धिमान मनुष्य आहे, तर तो नेहमी चांगल्या प्रकारचे कर्म करतो, कुशल कर्म करतो, पुण्य कर्म करत असतो. आणि त्यामुळे नेहमी आपण आपल्या शरीराला परिशुद्ध ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा केला पाहिजे. कायला परिशुद्ध कसं ठेवलं पाहिजे? तर 3 प्रकारचे कर्म भगवंत असे म्हणतात. आपण प्राण्यांची हिंसा नाही केली पाहिजे, आपण व्यभिचार नाही केला पाहिजे आणि आपण चौर्य कर्म म्हणजे चोरीचं कर्म आपण नाही केलं पाहिजे. या 3 कर्माच्या द्वारा आपल्या शरीराला आपण स्वच्छ ठेवत असतो. आणि त्यामुळे कधीही आपण प्राण्यांची हिंसा करू नये. भगवंत असे म्हणतात की प्राण्यांची हिंसा करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही सुख समृद्धीने जीवन जगत नाही. अकुशल कर्म, व्यभिचार करणारा मनुष्य कधीही सुखी नसतो आणि चोरीचं कर्म करणारा मनुष्य सुद्धा कधीही सुखी नसतो. आणि त्यामुळे शरीराचा मळ ही अस्वच्छता, ही शरीराचा आपल्या मळ आहे, याला सुद्धा आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, दानी मनुष्याचा मळ कोणता आहे? दानी मनुष्य, जर समजा दानाचा मळ, दानाचा दोष कोणता आहे? दान दान करता की नाही तुम्ही? हा, दानाचा दोष दानाचा मळ कोणता आहे? लोभ. दान कोण देऊ देत नाही तुम्हाला? लोभ देऊ देत नाही दान. ऐक ना, लोभाची जी भावना आहे, ऐक ना, कंजूस वृत्तीची भावना आहे, लोभाची भावना आहे, तर लोभाची भावना ही आपला दान देऊ देत नाही. दानाचा मळ कोणता आहे? तर लोभ, कंजूसपणा हा दानाचा मळ आहे. कारण आपल्या चित्तामध्ये ते कंजूस भाव वृत्ती उत्पन्न झाली, ऐक ना, लोभाची भावना जर उत्पन्न झाली, म्हणजे दान देणे काय साधी आणि सोपी गोष्ट आहे का? भगवंत असे म्हणतात, दानंच युद्धंच समान माहू. दान कर्म करणे म्हणजे युद्ध करण्या समान आहे. जसं समजून घ्या, एखादा युद्ध करणारा जो सैनिक असतो, तो युद्ध करणारा सैनिक आपली पूर्ण तयारी करतो. कारण युद्धाला जर जायचं असेल त्याला, तर तो पूर्ण तयारी करावी लागते. म्हणजे त्या युद्धामध्ये त्याला मरण सुद्धा येऊ शकते, प्राणाची त्याला आहुती सुद्धा त्या ठिकाणी द्यावी लागत असते. कारण काही सांगता येत नाही, युद्धामध्ये काही सुद्धा होऊ शकते. अगदी म्हणजे सर्वस्वाचा त्याग,
त्याला सर्वस्वाचा त्याग करावा लागत असतो. अगदी तशा प्रकारे दान करत असताना आपल्या मनामध्ये सर्वस्व त्यागाची भावना जर उत्पन्न होत असेल तर आपण दान करू शकतो, अन्यथा दान पुण्य आपण करू शकत नाही. कंजूस भाव, लोभ मनुष्याच्या चित्तामध्ये जो उत्पन्न होत असतो, तर लोभी मनुष्य कधीही कुठल्याही प्रकारचं दान कर्म करू शकत नाही. कारण दान कर्म करणे हे सहज साधी सोपी गोष्ट नाही. भगवंत असे म्हणतात, दान कर्म करणे हा बोधिसत्वाचा गुण आहे. एक बोधिसत्व बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त होण्यासाठी ज्या पारमिता पूर्ण करत असतो, त्यामध्ये दान पारमिता सुद्धा आहे. म्हणजे दान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. दान म्हणजे काय? देणे. दान म्हणजे काय? देणे. त्याला त्याग असं म्हटलं भगवंताने. म्हणजे एखादी वस्तू जेव्हा आपण देत असतो, तर त्या वस्तूवरती आपला कोणत्याही प्रकारचा अधिकार राहत नाही. दिलं जसं आपण व्यवहारामध्ये म्हणतो ना, पाणी सोडणे. दान देणे म्हणजे काय? पाणी सोडणे. पाणी सोडून दिलं म्हणजे त्याच्यामध्ये मला काही आता स्वारस्य नाही आहे, त्याच्याप्रती माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही, लोभ नाही. मी आता ते सरळपणे देऊन टाकलेला आहे. आणि त्यामुळे दानाची जी भावना आहे, तर लोभ हा मनुष्याच्या जीवनामध्ये बघा, जे दानाचा हा मळ आहे. या संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की सातत्याने आपण दान पुण्य केलं पाहिजे. थोडं थोडं का होईना आपण दान पुण्य केलं पाहिजे. दान कर्म करत असताना म्हणजे सर्वच केलं, फारच मोठं दिलं पाहिजे असं बिलकुल नाही आहे. म्हणजे तुमची जशी चेतना असेल, तुमच्या चित्ताची जशी अवस्था असेल, मानसिकता असेल, तशा प्रकारचं दान पुण्य आपण दिलं पाहिजे. थोडं 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 आपण आपल्या मनाला म्हणजे त्याची सवय लावली पाहिजे. मनाला जर समजा त्याची सवय नसेल, मनाला जर समजा दान देण्याची सवय नसेल, तर काय होते? मनाला समजा दान कोणाला द्यायची सवयच नाही. जसं व्यवहारामध्ये आता तर तसं होत नाही, म्हणजे कंजूस लोकांचं एक म्हणजे कंजूस लोकांचा स्वभाव असते बघा. जसं तसं माता भगिनी समजा तुम्ही उसनवारी करता की नाही, म्हणजे कंजूस लोक कसे असतात बघा. उसनवारी करताना तुम्ही जसं समजा पीठ आणाय गेलं कोणाकडे, पीठ ऐक ना, जर समजा देताना देताना पीठ आपण देतो एखाद्या व्यक्तीला, समजा दिलं तुम्ही एखाद्या माता भगिनीला, तर ती देताना कसं देते? आहे की नाही? देताना कसं असं वरून 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 टाकते. असं वरून टाकलं म्हणजे काय, ते असं वरवर बसते. आणि नेताना कसं दाबू दाबून नेतात. नेताना देताना कसं, तर तुम्हाला त्याचा अनुभव असेल, म्हणजे दाबू दाबून नेलं जातं. पण जी कंजूस प्रवृत्तीची मानसिकता असते, मग असं वरून वरून टाकतात, म्हणजे आधार आधार ते बसून जाते बघा. ही कंजूस वृत्ती आहे व्यवहारामध्ये. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारची मानसिकता जेव्हा जेव्हा मनुष्या चित्तामध्ये निर्माण होत असते, आणि मग जो मनुष्य कंजूस प्रवृत्तीचा असेल, तर शेवटी मात्र मग त्याला महादान करावं लागते. शेवटी कधी? शेवटी मरण्याच्या पूर्वी. ऐक ना, म्हणजे समजा आयुष्यभर तो जमा करतो जमा करतो जमा करतो, देत नाही देत नाही, कुणालाही देत नाही. शेवटी मात्र द्यावंच लागते की नाही? जे शेवटी त्याला महादान करून द्यावं लागते. आणि समजून घ्या मग मृत्यूच्या शेवटी समजून घ्या, जर एखादा कंजूस मनुष्य असेल आणि तो जर मृत्यूला प्राप्त होत असेल, तर तो बघा अत्यंत दुःखपूर्ण मरतो बघा. मग लोक म्हणतात की तिकडं काऊन पाहायला होता, आहे की नाही? लोक म्हणतात इकडं काऊन पाहायला होता, लोक म्हणतात त्याने तिकडच बघितलं. त्याचं लक्ष सर्व काही त्याच्यामध्ये असते, कारण आयुष्यभर त्याने कमावलेलं असतं, ऐक नाही, पै पै करून कमावलेलं असते. लोभी एखादा मनुष्य असेल, तर त्याचं सर्व काही चित्त बघा मग त्याच्या संपत्तीमध्ये असेल, त्याच्या घरामध्ये असेल, त्याच्या जे काही जमीन जुमला असेल, सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये बघा त्याचा लोभ चित्त दडलेलं असते. आणि त्यामुळे मनुष्य अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये जेव्हा जेव्हा मृत्यूला प्राप्त होतो, तेव्हा तो दुःखाला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे हळूहळू 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 आपल्या चित्ताला जर आपण सवय लावली थोडं 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 देण्याची, तर शेवटी मात्र, कारण आपण सवय जर लावली असेल, जसं अनाथ पिंडकाचं उदाहरण आपण घेऊ शकतो. ऐक नाही, थोडं 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 अनाथ पिंडक रोज आणि रोज भगवंताला दान करत असे. असं एकही दिवस अनाथ पिंडक जेव्हा जेव्हा विहारामध्ये जात असे, तेव्हा तेव्हा काही ना काही तो भिक्खूंसाठी दान नेत असे. माता विशाखा जेव्हा जेव्हा विहारामध्ये जात असे, तेव्हा तेव्हा काही ना काही ती दान नेत असे. जेव्हा अनाथ पिंडक मृत्यूला प्राप्त होतो, म्हणजे मृत्यूला प्राप्त होण्याच्या पूर्वी
भगवंताला तो निरोप पाठवतो की भगवान मला भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे. तर भगवंत तर जात नाही, परंतु आनंद भंतेना आणि आणखी काही भिक्षूंना पाठवत असतात. तर मृत्यूच्या समयी आनंद भंते त्यांना उपदेश करतात की तुम्हाला दुःख होत आहे का, तुम्ही बेचैन आहात का, तुम्ही कष्टी आहात का, तुम्हाला काही पश्चाताप होत आहे का. तर अनाथ पिंडक म्हणतो की भंते मला ना दुःख होत आहे, ना मला कष्ट होत आहे, ना मला पश्चाताप होत आहे. का पश्चाताप होईल? कारण आयुष्यभर जर कुशल कर्म करत असेल मनुष्य, पुण्य कर्म करत असेल, चांगले कर्म करत असेल, तर मरताना त्याला कशाला पश्चाताप होईल. आपल्या परिवाराची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली, माता पित्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली, पत्नी मुलांचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ केला, आपले अपतेष्ट असतील, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, सर्वांच्या सोबत अत्यंत मैत्रीपूर्ण चांगल्या प्रकारचा व्यवहार केला, कधी कोणासोबत वाद नाही केला, विवाद नाही केला, भांडण नाही केलं, तंटा नाही केला, अत्यंत मैत्रीपूर्ण संपूर्ण जीवन जगलं, त्या मनुष्याला कशाला पश्चाताप होईल. त्याला पश्चाताप होणारच नाही. त्यामुळे अनाथ पिंडक म्हणतो की भंते मला कुठल्याही प्रकारचा पश्चाताप होत नाही, कारण मी तर कुशल कर्म केलं, मी पुण्य कर्म केलं, मी चांगले कर्म केलं. चांगलं कर्म करणारा मनुष्य बघा नेहमी सुखाने मरत असतो, समाधानाने मरत असतो, आनंदाने मरत असतो, कारण त्याला जे करायचं असते ते सर्व काही त्याने केलेलं असतं. परंतु जो मनुष्य कंजूस असतो, रागिष्ट असतो, द्वेषी असतो, लोभी असतो, अनेक प्रकारच्या विकाराने ग्रस्त असतो, तर अशा प्रकारचा मनुष्य मृत्यूच्या समयी पश्चातापाने मरतो, दुःखाने मरतो, शोकाने मरत असतो आणि त्याला अनंत दुःख होत असते बघा. आणि त्यामुळे या संसारामध्ये जीवन जगत असताना सातत्याने आपण त्यागाची भावना आपल्या जीवनामध्ये निर्माण केली पाहिजे. आणि सर्वात मोठा जर मळ कोणता असेल तर तो म्हणजे अविद्येचा मळ आहे. अविद्या म्हणजे अज्ञान, अज्ञानपणा जो आहे मनुष्य जीवनामध्ये. म्हणजे कुशल कर्म कोणतं, अकुशल कर्म कोणतं, चांगलं कर्म कोणतं, पुण्यकर्म कोणतं, याबद्दल जर अज्ञान आपल्या चित्तामध्ये असेल, अडाणीपणा जर आपल्या चित्तामध्ये असेल, तर हा सर्वात मोठा मळ आहे. विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात की चार आर्य सत्यांच्या प्रती, म्हणजे जगामध्ये दुःख आहे, दुःखाचा समुदय आहे, दुःख निरोध होऊ शकते, दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. या चार आर्य सत्याची यथार्थ रूपाने जर आपण त्याला जाणून नाही घेतलं, समजून नाही घेतलं, त्याचं चिंतन मनन नाही केलं, तर तो मनुष्य मात्र अज्ञानामध्ये असतो. आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये जे चांगलं आहे तर त्याला चांगलं समजलं पाहिजे, जे अकुशल आहे, वाईट आहे, पापमय आहे, तर त्याला आपण तशा प्रकारे समजलं पाहिजे. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म हा मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी आहे. त्यामुळे सातत्याने आपण कुशल कर्म, पुण्यकर्म, चांगले कर्म केले पाहिजे, दान कर्म केले पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे. आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी आनापान सतीची भावना असेल, विपश्यनेची भावना असेल, समाधीची भावना असेल, सातत्याने आपण या कुशल कर्माला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी हे थोडक्यामध्ये तुम्हाला या मलाच्या संदर्भामध्ये सांगितलं. आज सुनीता आई पाझारे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आईला अनंत अनंत मंगल कामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. आईला आयुष्य, वर्ण, सुख आणि बलप्राप्त हो. त्यांच्या व तुम्हा सर्वांच्या सुद्धा इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्व